The silver house. I read the poem. There is a silver house in the lovely sky, as round as a silver crown. It takes 2 weeks to build it up and to pull it down. There is a man who lives in the silver house in a lovely sort of way. But what his name is no one knows or no one likes to say. Yet when you go to bed tonight, just drop the window blind and peep out the silver moon. This lonely man to find, but if his house is taken down and all the sky is bare, then go to bed, because of course the poor man won't be there. Everyone read the poem in their mind. Please, everyone read the poem in your mind. Okay, let's understand the explanation of the poem The Silver House in a first stanza. There is a silver house in a lovely sky, as round as a silver crown. It is taken 2 weeks to pull it up and to the pull down. Crown means sky, तर a silver coin. First stanza. Second line, crown. Crown means a silver coin that silver coin that was used in England, in the past. England in the past. म्हणजे क्रॉन मीन्स काय, एक सिल्वर कॉइन आहे आणि ते कधी कोण वापरत होतं, इंग्लंड लोक त्यांच्या पास्ट मध्ये वापरत होते. द फर्स्ट स्टॅन्झा एक्सप्लेनेशन. इन द स्टॅन्झा द पोएट सेज that the man is as a silver crown. Coin म्हणजे काय, crown. It takes 2 weeks to blind and 2 weeks to pull in the down. आता मी तुम्हाला मराठीत सांगते. फर्स्ट स्टॅन्झा मध्ये कवीला काय म्हणायचंय की आपल्याकडे काय सुंदर, लोनली म्हणजे काय तर सुंदर. Write down the word lonely. Sorry, write down the word lovely. Lovely means काय, सुंदर. Sky म्हणजे काय, आकाश. As round. Round means काय, गोल. Write down the word round. Round means काय, गोल. ठीक आहे, तर कवीला फर्स्ट स्टॅन्झा मध्ये काय म्हणायचंय की आपल्याकडे एक सुंदर काय आहे, आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये काय आहे, सुंदर चंद्र आहे आणि कवीने त्या चंद्राला काय संबोधले आहे तर एक सिल्वर हाऊस. सिल्वर हाऊस का संबोधले असेल बरं, ठीक आहे. तर सिल्वर हाऊस असे संबोधले आहे आणि तो जो चंद्र आहे त्याचा आकार कसा असतो, गोल गोल असतो आणि त्याचा जो आकार असतो गोल गोल, त्या स्थितीमध्ये त्याला पुन्हा येण्यासाठी चंद्राला किती दिवस लागतात, 15 दिवस लागतात.
Second stanza. There is a man who lives in the silver house in a lovely sort of way, but what his name is no one knows or no one likes to say. The second stanza's explanation. The second stanza. In the second stanza, poet says that his man was live in his silver house and he looks lonely. He looks lonely. No one knows his name or no is say. म्हणजे सेकंड स्टँजा मध्ये कवीला काय म्हणायचंय? कवी सांगतो की ते जे सिल्वर हाऊस आहे तिथे कोण राहतोय? माणूस राहतो आणि तो माणूस काय आहे? एकटा आहे. सिल्वर हाऊस म्हणजे काय? चंद्र. जॉन लीनी सिल्वर हाऊस म्हणजे चंद्राला काय समजलं आहे? तर सिल्वर हाऊस आणि त्या जे सिल्वर हाऊस मध्ये जो एक व्यक्ती राहतो तो काय आहे? एकटा आहे आणि बट व्हॉट हिज नेम इज नो वन नाउज और नो वन लाइक्स टू से. परंतु त्याचं नाव काय आहे हे सुद्धा कुणाला काय नाहीये? माहित नाही आणि तो कसा आहे हे सुद्धा कुणाला माहित नाही आणि त्याच्याबद्दल कोणी काही माहिती सुद्धा सांगू शकत नाही असं कोण म्हणतं? जॉन ली. कोणत्या पोएम मध्ये? द सिल्वर हाऊस. The third stanza. Yet when you go to bed tonight, just draw the window blind and peep out the silver moon, this lonely man to find. Third stanza मध्ये window blind means काय? Window blind. Write down the word window blind. Window blind means a protective covering covering for the window. Window म्हणजेच काय? The windows blind means काय? A protective covering for the window. म्हणजे आपण खिडकी झाकण्यासाठी जो पडदा वापरतो त्याला काय म्हणतात? विंडो म्हणजे ब्लाइंड म्हणतात. ब्लाइंड असं म्हणतात. त्याचे एक्सप्लेनेशन म्हणजे तिसऱ्या काठ्यामध्ये कवीला काय म्हणायचंय की तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा तुमच्या बेड समोर जे खिडकी असणार आहे त्या खिडकीचं ती खिडकी काय करा? तुम्ही उघडल्यानंतर त्याचा पडदा तुम्ही साईडला करा आणि त्यातून तुम्ही बाहेर पहा. बाहेर तुम्ही कशाकडे बघायचंय? तर चंद्राकडे बघायचंय. म्हणजेच कशाकडे बघायचंय? सिल्वर हाऊसकडे बघायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट शोधायची. ती गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला तिथे राहणाऱ्या त्या व्यक्तीला काय करायचंय? शोधायचंय. ती कशी असेल हे तुम्ही काय करायचं? इमॅजिनेशन करायचं. असं काय सांगितलंय कवी जॉन लीनी थर्ड स्टँजा मध्ये सांगितलं. द फोर्थ स्टँजा. But if his house is taken down and all the sky is bare, then go to bed because of course the poor man who won't be there. आणि लास्ट स्टँजा मध्ये कवीला असं सांगायचंय की तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये जाणार आहे तुम्ही तेव्हा ते हाऊस बघणार आहे तेव्हा तुमच्या घरात गेल्यानंतर तुम्ही जी खिडकी ओपन करणार आहे त्याचा पडदा साईडला करणार आहे तेव्हा तुम्हाला काय बघायला भेटणार आहे? चंद्र बघायला भेटणार आहे. चंद्र म्हणजेच काय? कवीने त्याला समजलं आहे सिल्वर हाऊस समजला आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला जर तिथे काही दिसत नसेल, पूर्ण अंधार दिसत असेल, बेअर मीन्स काय? अंधार वगैरे, तर पूर्ण अंधार वगैरे दिसत असेल तर तुम्ही काय करायचंय? तुम्ही झोपून जायचंय. कारण की बाहेर बघितल्यानंतर तुम्हाला काही दिसणार नाही. कारण की रात्र कोणती असणार आहे? मूनलेस नाईट असणार आहे. मूनलेस नाईट म्हणजे काय? त्या दिवशी चंद्र वगैरे काही नसणार आहे. म्हणून तुम्ही काय करून घ्यायचंय? झोपून घ्यायचंय असं जॉन ली सांगतात. Write down the hard work in this poem. First, silver. Silver means काय? Silver means चांदी आणि house means house means
ठीक है। अंडरस्टँडिंग द पोयम. Let the understand, explain of the poem Silver House. मराठी सांगते पुन्हा मी एकदा. जॉन ली. द सिल्वर हाऊस ही कविता कोणी लिहिली आहे? जॉन लीने लिहिली आहे. आणि ते फर्स्ट स्टँजा म्हणजे ते काय म्हणताय की सिल्वर हाऊस मीन्स काय? चंद्र. चंद्र जो आहे आपल्याकडे काय सुंदर आकाश आहे ना, त्या सुंदर आकाशामध्ये एक काय आहे? चंद्र आहे. त्याचा आकार कसा असतो? गोल असतो. आणि त्याला त्याच्या पूर्ण गोल आकारात येण्यासाठी, पुन्हा गोल आकारात येण्यासाठी त्याला किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. आणि त्या 15 दिवसामध्ये आपल्याला चंद्राच्या काय दिसतात? वेगवेगळ्या प्रतिमा दिसतात. असं जॉन ली फर्स्ट स्टँजामध्ये तुम्हाला सांगतात. सेकंड स्टँजामध्ये कवी काय म्हणतो की तुम्ही काय करायचंय? सेकंड स्टँजा, देयर इज अ मॅन हू लिव्ह इन. आणि ते जे सिल्वर हाऊस आहे, सिल्वर हाऊस मीन्स काय? चंद्र. त्याच्या चंद्रामध्ये, त्या सिल्वर हाऊस मध्ये एकटी व्यक्ती राहते. तिचं नाव सुद्धा कुणाला माहित नाहीये, ती कशी आहे हे सुद्धा काय कुणाला माहित नाहीये. आणि थर्ड स्टँजामध्ये कवी काय सांगतात? एक व्हेन यू गो टू बेड टुनाइट जस्ट ड्रॉ. म्हणजे तुम्ही काय करायचंय? तुम्ही जेव्हा झोपायला जातात तेव्हा तुमच्या ज्या बेडच्या समोर जी खिडकी असणार आहे ती खिडकी तुम्ही काय करायची? उघडायची. आणि त्या खिडकीमधून तुम्ही पडदा साईडला करून तुम्ही बाहेर काय करायचे? त्या चंद्राकडे बघायचे. आणि त्या चंद्रामध्ये तुम्ही काय करायची? ती एकटी राहणारी व्यक्ती काय करायची? शोधायची. असं कोण सांगतात? जॉन ली द सिल्वर हाऊस या पोएम मध्ये. First stanza, but if his house is taken down and all the sky is bare. परंतु काय होणार आहे? तुम्ही जेव्हा त्या घराकडे सिल्वर हाऊस कडे पाहणार आहे तेव्हा तुम्हाला त्या खिडकीच्या बाहेर काय दिसणार आहे? पूर्ण अंधार दिसणार आहे. अशा वेळेस तुम्ही काय करायचे? त्या चंद्राकडे बघत बसायचं नाही. तुम्ही काय करायचंय? झोपून घ्यायचंय. कारण की तुम्ही बाहेर बघितलं ती काय असणार आहे? मूनलेस नाईट असणार आहे. मूनलेस नाईट म्हणजे काय? सगळीकडे अंधार असणार आहे. त्या अंधारामुळे तुम्हाला सिल्वर हाऊस आहे ते काय होणार नाहीये? दिसणार नाहीये. आणि तुम्हाला जे गरिबाचं घर किंवा काय असं ते सुद्धा बाहेरून दिसणार नाहीये, असं जॉन ली सांगतात. Find your face of rhyming words from the poem. Find your face of rhyming words from the poem. In the first stanza, one of the rhyming words crown down. What are the rhyming words? Rhyming words means the words in the poetry that have a same ending sound and one as rhyming in poetry. Write down the words. Open your notebook and write down your homework. Find four phrase of rhyming words from the poem. For example,
example. Say. Understand the poem? Okay.